हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल मी काय बनवलेलं आहे. आणि सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की मी व्हिडिओ मराठीमधून करते, मी हिंदी किंवा इंग्लिशमधून नाही करत. सो तुम्हाला नसेल कळत तर मी तिथे सबटायटल्स टाकायचा प्रयत्न करेन, कारण मला लास्ट टाइम एक कमेंट आली होती की काही कळत नाहीये काय बोलताय ते. सो मी प्रयत्न करेल, कारण एडिटिंग करून सगळं करायला खूप टाइम लागतो आणि तेवढं सगळं मॅनेज करायला पण वेळ होतो. सो तेवढा टाइम पॉसिबल होत नाही सगळं एडिटिंग आणि सगळं करून, पण तरी पण मी प्रयत्न करेल. सो जर तुम्हाला कळालं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी प्रोसेस देत असते, तर ती पण तुम्ही चेकआउट करू शकता. चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी घरामध्ये असलेला कोणताही कार्डबोर्ड घ्या आणि त्याच्यावरती पातळ असू दे किंवा जाड असू दे. जाड असू दे तर एक लागेल आणि पातळ असेल तर आपल्याला डबल लेअर करायचं आहे. आता ह्याच्यावरती मी जे ड्रॉइंग काढलेलं आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि ते एकमेकांना असे फेविकॉलच्या मदतीने स्टिक केलं आहे, म्हणजे थिक झालेला आहे, कारण हा कार्डबोर्ड जो होता तो पातळ होता माझा. सो मी असं स्टिक करून घेतलेले आहेत माझे जे मला हवेत ते शेप सगळे. आता हे जे शेप मी स्टिक केले होते तर ते मी अशा पद्धतीने बर्ड जसं शेप बनवायचा आहे तर तिथे मी स्टिक करून घेतलेलं आहे. आता इथे जे दाखवते इथे मी होल करून घेणार आहे. सो त्यानुसार मी इथे मेजरमेंट करून घेतलं आणि मग होल केलं. आता होल जे आहेत हे मी माझ्याकडे एक जे शार्प स्क्रू ड्रायव्हरसारखं होतं त्याने म्हणजे पाडलेले आहेत. तुम्ही कर्कटक किंवा शार्प कोणत्याही टूलने पाडू शकता. त्यानंतर इथे मी सगळ्या याला मास्किंग टेप लावलेला आहे, म्हणजे आपला जो आउटर साईड आहे ती इवन दिसेल. आता इथे वॉलपुट्टी क्ले घेतलेला आहे आणि तो एकमेकांवर जिथे येतो तिथे पाण्याने असा मर्ज केलेला आहे एकमेकांमध्ये. थोडं पाण्याचा हात घेऊन मर्ज करायचा, म्हणजे छान मर्ज होतो आणि कळतही नाही की मर्ज केलेला आहे तिथे. बरं, आता वॉलपुट्टीने जेव्हा काम करतो तेव्हा थोडं घेऊन वॉलपुट्टी जो क्ले आहे तो थोडा घ्यायचा आणि मग लावायचा. ॲट अ टाईम एकदम करायला जायचं नाही, तर क्रॅक येऊ शकतात. आता ही वॉलपुट्टी ओली असतानाच त्याला जे होल आपण केलेले आहेत ते पण पाडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम येत नाही. आता हे तुम्हाला इथे एक दाखवते की अशा पद्धतीने पण आपण इथे ठेवू शकतो जो शेप आहे तो, आणि मग नंतर असं काढून घ्यायचा, म्हणजे इझी जाते ती प्रोसेस करायला. सो इथे तुम्हाला आवाज येत असेल तर परत एकदा सॉरी, कारण मला आत्ता इमर्जन्सी आहे आणि मी काही करू शकत नाही. तुम्हाला व्हॉईसवर मला हा व्हिडिओ आजच पाठवायचा आहे, तर ठीक आहे. आता हे जे आहे हे इवन करून घेते मी पाण्याने आणि मग अशाच प्रकारे मी सगळं करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती मला अजून एक डबल लेअर लावायचा आहे या बर्डच्या, म्हणजे पंखाच्या शेपचा जो आहे तो. सो त्याच्यावरती मी इथे परत एकदा तो डबल लेअर लावून घेतलेला आहे आणि तो परत एकदा पाण्याने इवन करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे जो शेप देतोय ना, तो शेप जो आहे तो बर्डचा म्हणजे पक्षाचा जसा शेप असतो तर तो तसा लक्षात घेऊन आणि मग द्यायचा आहे की कुठे पक्षाचा शेप म्हणजे उंचवटा किंवा आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीने. सो इथे मी टूथपिकचा यूज केलेला आहे, जेणेकरून मला जिथे फुगीर भाग हवा आहे तिथे देता येईल आणि जिथे कमी हवा आहे तिथे कमी करता येईल. सो आता इथे मी माझ्याकडे पत्रा होता तर तो घेतलेला आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने म्हणजे प्रकारे असा शेप देते की जेणेकरून त्याचा शेप जो आहे तो लीफच्या आकाराचा होईल. आणि ते कशासाठी करते तुम्हाला पुढे कळेल. आता इथे कर्कटक घेतलेला आहे आणि पानाला मध्ये जशी लाईन असते तर तशी मी इथे मारून घेतलेली आहे. म्हणजे त्यानंतर हे जे आपण बनवलेलं आहे टूल शेप क्रिएट करण्यासाठीचं, तर त्याने हे मी शेप क्रिएट केलेले आहेत लीफचे आणि ते खूप छान क्रिएट झालेले आहेत. ॲक्च्युअलमध्ये ही जी म्हणजे वॉल आर्ट जे आहे हे, तर हे मी ॲमेझॉनवर बघितलं होतं, तर म्हटलं आपण तसं क्रिएट करूया, म्हणजे प्रयत्न करूया बनवायचा, आणि ते खूप छान झालं, मला आवडलं. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये. आता इथे जो हा पॉइंटेड ब्रश घेतलेला आहे हा आयलायनरचा आहे. सो मी ते पण यूज करते, म्हणजे ते खूप छोटे असतात ना, तर ते अशा काही कामाला यूज होतात. त्यानंतर इथे फेविकॉलच्या मदतीने मी अगेन असा हा डोळा जो आहे तो वॉलपुट्टीच्या यानेच करून घेऊन स्टिक केलेला आहे. तर हे आपलं तयार झालेलं आहे. एक साईड वाळल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पूर्णपणे परत क्ले लावून घेणार आहोत. पूर्ण एक साईड वाळल्यानंतरच क्ले लावायचा, नाही तर आपली बाजू पूर्ण जी आहे ती खराब होऊ शकते. आता हा वॉलपुट्टीचा जो क्ले आहे तो याच्यावर स्टिक करताना तुम्ही फेविकॉल आणि पाण्याचा यूज करू शकता, किंवा वॉलपुट्टी जी आहे ती पाण्यामध्ये तिचा थोडंसं घोळ बनवायचा, म्हणजे काय म्हणतो आपण पेस्टसारखं करायचं आणि ते खाली कार्डबोर्डला लावून त्याच्यावरती ती स्टिक करायची. तसंही करू शकता, दोन्हीही चालू शकतं. आता इथे तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे मी सगळे मला हवेत तसे शेप जे आहेत ते वॉलपुट्टीने करून घेतलेले आहेत. ते इथे तुम्हाला मी दाखवते की असं जे आहे आपल्याला जो शेप हवा आहे तसा तो पेपरच्या म्हणजे प्लास्टिकच्या मदतीने लाटून घ्यायचा, म्हणजे थोडक्यात पोळीसारखा. तो स्टिक होत नाही, म्हणजे आपण खाली डायरेक्ट सरफेसवरती लाटायला घेतलं म्हणजे तर तो खाली सरफेसला चिकटतो आणि मग परत काढायला प्रॉब्लेम येतो. तर अशा प्रकारे आपण प्लास्टिकवरून इझी काढू शकतो. तर ते तुम्हाला दाखवायचं होतं मला. सो आता हे सगळं झाल्यानंतर
अगेन परत मागची बाजू ओली असतानाच आपण होल करून घेणार आहोत, नाही तर आपल्याला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो होल करायला. सो हे झाले सगळे शेप आता करून आपले. आता इथे जे माझ्याकडे हे लाल कलरचे स्टँड म्हणू शकतो, कारण ते जो ग्लासचा स्टँड होता माझ्याकडे तर त्याचा पण यूज केलेला आहे मी. तर तो पुढे कळेल तुम्हाला मी काय यूज केला आहे. सो आता हे ड्राय झालं ना आपलं सगळं, की त्याला मी आपला जो खरखरीत पेपर असतो ना, म्हणजेच पॉलिश पेपर, तर त्याने आपल्याला पूर्ण घासून घ्यायचं आहे. त्याला अजून एक काय शब्द आहे मला खाली कमेंटमध्ये सांगा, मला आत्ता आठवत नाही आहे, असंच गडबड होते माझी कधी कधी. त्याच्यानंतर मग आता काही नाही, सगळं झाल्यावरती छान आपल्या आवडीप्रमाणे आपण कलर करायचे आहेत. इथे मी छान पॉप आउट होतील असे कलर्स घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळे छान असे कलर चूज करू शकता. आता कलर करताना ना कधी पण सारखं पूर्ण त्याच जागेवरती आपण नको आहे करायला ब्रशने. म्हणजे एकदा झालेल्या ठिकाणी ब्रश परत फिरवायचा नाही, म्हणजे कलर जो आहे तो छान दिसतो आणि स्ट्रोकही कळत नाहीत ते ब्रशचे. त्यानंतर इथे मी छान असं डिटेलिंग करून घेतलेलं आहे, थोडं तुम्हाला दिसतच असेल. आणि अशा प्रकारे आपला जो म्हणजे आर्ट आहे ते तर कम्प्लीटच होत आलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे त्यातला एक पीस जो होता तर त्याला मी वॉलपुट्टी, फेविकॉल आणि पाणी असं मिक्स करून लावलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट जेसो पण लावू शकता. आता यानंतर इथे मी मला माझ्या आत्याने ना हे सगळे दिलं होतं, तोरणसारखं होतं, त्यात मणी वगैरे होते, तर ते मी घेतलेलं आहे, त्याच्यातले मणी यूज करणार आहे. आणि इथे मी हे असे शेप जे आहेत दुसरे त्याच्यावर पण पेंट करून घेतलं आहे. आता ते सगळं ड्राय झाल्यानंतर याच्यावरती मी वॉर्निश लावणार आहे. आता आपलं वॉलपुट्टीचं जे आहे लावलेलं ते ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती कलर केलेला आहे, म्हणजे एक जे आहे ते येलो राहणार आणि एक जे आहे ते रेडच राहणार. सो अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. आता इथे मी सुतळीचा यूज केलेला आहे. आणि मग आता हे मणी आणि हे सगळे जे आपले छोटे छोटे पार्ट्स आहेत ते सगळे एकमेकांमध्ये हँग करून घेणार आहेत. तुम्ही मणी नसतील तर वॉलपुट्टीचेच मणी बनवले तरीही होणार आहे. मी बनवणार होते, पण माझ्याकडे मला एकदम आठवलं की आहेत, तर म्हटलं त्याचाच यूज करूया, नाही ते वॉलपुट्टीचेच मणी बनवणार होते. सुतळीऐवजी कोणताही दुसरा जाड दोरा घेतला तरी चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला असं वाटलं की सुतळीने जरा वेगळा आणि छान लुक येईल म्हणून मी सुतळी यूज केलेली आहे. सो आता हे सगळं मी असेंबल करून घेतलेलं आहे. आणि वरती हँग करायला म्हणून मी अशी इथे माझ्याकडे रिंग होत्या 2, तर त्या मी अटॅच केलेल्या आहेत त्याला, म्हणजे त्या अशा छान हँग करायला यूज होतील. सो अशा पद्धतीने आपला हा जो DIY आहे, हे वॉल हँगिंग आहे, ते कम्प्लीट झालेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे जे वॉल आर्ट बनवलेलं आहे कार्डबोर्ड आणि वॉलपुट्टी बसून, तर खूप छान आणि व्हायब्रंट असं झालेलं आहे. तुम्हाला आवडलं की नाही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला त्या व्यतिरिक्त अजून काय बघायला आवडेल हे पण मला नक्की सांगा. सॉरी, इथे काम चालू आहे दोन्ही बाजूला, वरच्या दोन्ही फ्लॅटमध्ये काम चालू आहे, त्यामुळे खूप आवाज होत असेल, तर मी काही नाही करू शकत आहे त्याला. पण तरी पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि मला फर्स्ट टाइम बघत असाल आपल्या चॅनलवर, फर्स्ट टाइम आला असेल तर आपल्या चॅनलच्या पेजवर जा, तिथले व्हिडिओज बघा, ते आवडले तर आणि तरच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.